वर उपस्थित आजचे प्रमुख वक्ते यमाजी मालकर सर, तसेच आमचे संजू काका देशमुख, कैलासजी गुगे, सचिन भैया कागदे, माझे सर्व सहकारी नगरसेवक, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, येथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, वेळ संपूनही आमच्यासाठी इथं बसलेल्या माझ्या सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण इथं दर्पण दिन आणि मूक नायक दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत। तर 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं। त्यामधून त्यांनी समाज प्रबोधन केले आणि त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे वृत्तपत्र सुरू केलं। हे फक्त वृत्तपत्रच नव्हतं, तर दबलेल्या आणि पिसलेल्या समाजाचा तो आवाज होता। तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जी मशाल आहे, ती मशाल तशीच तेवत ठेवण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केला पाहिजे। तसेच आज या ठिकाणी रामप्रसादजी शर्मा यांना हे दैनिक पार्श्वभूमीचे आहेत, त्यांना जीवन गौरव पुरस्कार 2026 प्राप्त झाला। त्यासोबतच रवींद्र जोशी यांना दर्पण पुरस्कार, स्वानंद पाटील यांना दर्पण पुरस्कार, मिलिंद चोपडे यांना दर्पण पुरस्कार, दत्तात्रय काळे यांना मूक नायक पुरस्कार, संभाजी मुंडे यांना मूक नायक पुरस्कार, तसेच सुकेशनीताई नाईकवाडे यांना देखील मूक नायक पुरस्कार प्राप्त झाला। त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देखील देते। खरं तर आज दर्पण दिन आपण इथं साजरा करत आहोत। आजची पत्रकारिता याविषयी मला थोड्याशा काही 2-4 अपेक्षा आहेत, त्या मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते। खरं तर पत्रकारिता या क्षेत्रामध्ये समाजाचं प्रबोधन, जनहित किंवा विकास, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा सगळ्या विषयांवरती जास्तीत जास्त लिखाण व्हावं असं मला वाटतं। आणि कसं असतं ना, आपण जे लिहितो त्याचा प्रभाव समाजावर पडत असतो। त्यामुळं आपण लिहित असताना सगळ्यात जास्त म्हणजे बातमी माझी लवकर जाईल याच्यापेक्षा माझी बातमी सत्य किती असेल ह्याचा विचार तुम्ही जास्त केला पाहिजे। बातमी थोडी उशिरा गेली हरकत नाही, पण त्या बातमीची सत्यता तुम्ही पडताळली गेली पाहिजे। कुठल्याही व्यक्तीच्या खाजगी आयुष्यावरती आपल्या लिखाणामुळे कुठला परिणाम होऊ नये ह्याचा देखील विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे। समाजाच्या व्यथा तुम्ही मांडा, त्या तुम्ही सगळ्यांना दाखवून द्या, त्यातून कार्य करण्यासाठी दुसऱ्यांना प्रेरणा देखील दिली गेली पाहिजे तुमच्याकडून। त्याचबरोबर आजकालचं युग आहे डिजिटल युग, डिजिटल पत्रकारिता सुद्धा खूप आहे आणि आपण पाहतो आपल्या सगळ्या पत्रकारांचे ते सगळ्यांचे म्हणजे किती बातम्या किती लवकर सगळ्यांपर्यंत पोहोचल्या जातात त्या। तर बातम्या लवकर पोहोचल्या जातात, पण त्यासोबतच तुमची जबाबदारी देखील तितकीच वाढली गेलेली आहे की ह्या बातम्या प्रसारित करत असताना तुमच्या म्हणजे फेक व्हिडिओज असतील, एडिट केलेल्या क्लिप्स असतील किंवा म्हणजे एखादं हेट वक्तव्य असेल कोणाचं काही, ते दिलं गेलं पोचतं होऊ नये लोकांपर्यंत, कारण त्याचा प्रभाव सगळ्या समाजावर पडत असतो। ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घेतली पाहिजे। आणि त्यासोबतच जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर स्वतःचं आत्मपरीक्षण करून देखील त्या चुका आपण सुधारल्या गेल्या पाहिजेत, याकडे देखील काळजी करावी। तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करता ते तर कराच, त्यासोबत आमचं देखील परीक्षण करा, आमचं देखील निरीक्षण करा। आम्ही जर आमचं कामकाज करत असताना काही चुकत असू तर हक्कानं आमचा कान धरा, आम्हाला सांगा, आमच्या चुका दाखवून द्या आणि आम्हाला आमचं काम जास्तीत जास्त पारदर्शक आणि लोकाभिमुख कसं होईल याच्यासाठी मार्गदर्शन देखील तुम्ही सर्वांनी करावे एवढी विनंती मी तुम्हाला करते। आणि जास्त वेळ घेत नाही, आधीच उशिरा कार्यक्रम सुरू झालेला आहे, माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद।